पहिला टेन्स आहे सिंपल प्रेझेंट टेन्स आणि याचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस वर्ब एस ई एस प्लस ऑब्जेक्ट आणि यामधलं वाक्य आहे आय प्ले क्रिकेट. दुसरा टेन्स आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आणि याचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस वर्ब आय एन जी प्लस ऑब्जेक्ट आणि यामधलं वाक्य आहे आय एम प्लेईंग क्रिकेट. तिसरा टेन्स आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि याचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस वर्ब पी पी प्लस ऑब्जेक्ट आणि यामधलं वाक्य आहे आय हॅव प्लेड क्रिकेट. चौथा टेन्स आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आणि याचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस बीन प्लस वर्ब आय एन जी प्लस ऑब्जेक्ट आणि या काळामधलं वाक्य आहे आय हॅव बीन प्लेईंग क्रिकेट. पाचवा टेन्स आहे सिंपल पास्ट टेन्स आणि याचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस वर्ब टू प्लस ऑब्जेक्ट आणि यामधलं वाक्य आहे आय प्लेड क्रिकेट. सहावा टेन्स आहे पास्ट कंटिन्युअस टेन्स आणि याचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस वर्ब आय एन जी प्लस ऑब्जेक्ट आणि या काळामध्ये वाक्य होतं आय वॉज प्लेईंग क्रिकेट. सातवा टेन्स आहे पास्ट परफेक्ट टेन्स आणि याचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस हॅड प्लस वर्ब पी पी प्लस ऑब्जेक्ट आणि यामधलं वाक्य आहे आय हॅड प्लेड क्रिकेट. आठवा टेन्स आहे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आणि याचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस वर्ब आय एन जी प्लस ऑब्जेक्ट आणि यामधलं वाक्य आहे आय हॅड बीन प्लेईंग क्रिकेट. नववा टेन्स आहे सिंपल फ्युचर टेन्स आणि याचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस शाल विल प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट आणि यामधलं वाक्य आहे आय शाल प्ले क्रिकेट. दहावा टेन्स आहे फ्युचर कंटिन्युअस टेन्स आणि याचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस शाल विल प्लस बी प्लस वर्ब आय एन जी प्लस ऑब्जेक्ट आणि यामधलं वाक्य आहे आय शाल बी प्लेईंग क्रिकेट. अकरावा टेन्स आहे फ्युचर परफेक्ट टेन्स आणि याचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस शाल और विल प्लस हॅव प्लस वर्ब पी पी प्लस ऑब्जेक्ट आणि यामधलं वाक्य आहे आय शाल हॅव प्लेड क्रिकेट. आणि शेवटचा 12वा टेन्स आहे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आणि याचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस शाल विल प्लस हॅव प्लस बीन प्लस वर्ब आय एन जी प्लस ऑब्जेक्ट आणि यामध्ये वाक्य बनतं आय शाल हॅव बीन प्लेईंग क्रिकेट. मित्रांनो, असंच सोप्या भाषेत इंग्रजी शिकायचं असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.